आपण आलोय आपल्या शेतामध्ये। आपण ज्या शेतामध्ये आलो आहे ते विहिरीचं शेत आहे, हे पहा। आणि त्या विहिरीत पाणी भरपूर आहे, आपण पाहिलंय पाणी। आणि आता आपण जाणार आहोत लाल मातीच्या शेतावर काचखडीमध्ये। तर चला काचखडीमध्ये जाऊया आणि त्यानंतर आपण हे पहा, तर या शेतातला तण राहिलं आहे तसं केना लवकर शिलगला आहे। तर चला आता आज पाहूया आपण शेतातली हिरवळ सोयाबीन। तर चला काही टाईम न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला आज आपण आपल्या शेतातली सोयाबीन पाहणार आहोत। बऱ्याचशा ठिकाणी जी सोयाबीन दिसत आहे तुम्हाला, ती सोयाबीनची बारीक आहे, काही मोठी झाली आहे। हे बघा काही ठिकाणी बारीक सोयाबीन आहे, काही ठिकाणी बारीक आहे। तर ही कशामुळे ही उशिरा लावली गेली आहे त्यामुळे तशी दिसते। आणि काही ठिकाणी मोठी सोयाबीन आहे। तर चला आपण 2 झाड लावले होते एका ठिकाणी, ते झाड उगले का पाहूया आपण। धुऱ्यावर लावले होते आपण। तर चला वळूया त्या झाडाकडे। तर ही आहे आपली सोयाबीन, हिरवीगार सोयाबीन आहे आपली। आणि त्यानंतर आपण झाडाकडे वळणार आहोत। तर हे पहा किती मोठाली झाली आहे। तर याच्यावर मला वाटतंय अळीचा प्रादुर्भाव आहे का, तर याच्यावर अळीचा प्रादुर्भाव आहे। तर याच्यावर आता चक्री भुंगा येऊ लागला आहे, हे पहा हळूहळू। तर इथं आपण झाडं लावली होती 2-3 ठिकाणी। एक कुठे ठिकाण ते एक ह्या ठिकाणी। तर इथलं काही झाड निघलं नाही आहे, अजून टाईम आहे त्याला असं वाटतंय मला। हे पहा किती मोठा शिंपला आहे। आणि मग ॲपल स्नेल नाही, हे नॉर्मल सेल आहे, नॉर्मल गोगलगाई। हे पहा। तर चला ही आहे आपली 2 एकरातली सोयाबीन, हिरवीगार सोयाबीन आहे आपली। आणि त्यानंतर आता आपण चालूया आंब्यावाल्या शेतात। हे आहे आंबा, भरपूर आंबे खाल्ले यावर्षी आपण या शेतातले। बरेचसे आंबे आता खाली उगलेले असावेत। तर चला आपण पाहूया यावर्षी आंबा आहे का एखादा उगेल खाली। नाही तर बरेचसे पहा इथं एक मोठा भला दगड आहे आणि इथं पाणी काढायसाठी कॅनही। आणि हे पहा लाल मातीवरचे दगड, हे पहा लाल कलरचे। 1:1 मोठं झाड आहे आंब्याचं। तर चला ही सोयाबीन ही बी जी 335च आहे, पण ही कशी पतली आहे आणि त्यामुळं चांगली दिसते, एकदम सुटसुटीत। आणि यंदा चांगली सोयाबीन आलेली आहे, पतली झाल्यामुळे ती जास्त वाटते तण। तर चला या झाडाची संख्या थोडी कमी जास्त आहे, कारण पेरल्यामुळे हे बाय फंगस आहे। हे पहा किती काळा कलरचं आहे, डार्क ब्लॅक कलरचं आहे फंगस। हे पहा असं दिसतंय ते। हे पहा वरतून पांढरं आतून काळं हे असं फंगस आहे। हे आत्ताच नेमकंच आपण तोडलं ते, हे असं काळं डग दिसतंय ते मशरूम। तर चला आता ही फंगस सोडून देऊ इथं आणि वळूया व्हिडिओकडे। तर हे व्हिडिओ आपला वावर जे हे कमी सोयाबीन पडल्यामुळे पतलं झालं आहे आणि याच्यात बऱ्याचशा ठिकाणी तण जास्त वाढलं। तर चला आता पुढच्या शेतात जाऊया। पुढचं शेत आहे उत्तम बाबांचं। तर त्यांचं शेत त्यांनी कोळपणी आणि खुरपणी केल्यानंतर चांगलं दिसतंय। पाहूया त्यांचा व्हिडिओ, नाही त्यांचा एक ओव्हरलुक पाहून घेऊ। हे पहा मस्त बनवलं त्यांनी शेत, नाही तर बरंचसं तण होतं या शेतात। तर आता चांगलं दिसतंय आणि चांगली क्वालिटी आहे पिकाची, हे पहा। आणि आज आपण आता त्यांच्या शेतातून दात घासायसाठी एक काडी तोडणार आहोत लिंबाची काडी तोडल्यानंतर आपल्याला आपल्या वरच्या शेतात जायचं आहे, म्हणजे काचखडीमध्ये। तर इथून एखादी काडी तोडून घेऊ आपण। काडी तोडल्यानंतर किती लिंबाची झाडं उगले लिंबोळ्यामुळं,
इथे एक काळी तोडली मी आता. हे पहा, ही एक काळी तोडून घेऊ आपण. हे बा टिटवीचा आवाज, टिटू टिटू. हे बा पळून चालली उडून गेली. हे बा एक. तर आपले दात घासणं पूर्ण झाले आहे आणि काळी फेकून देऊया आपण. इथंच नष्ट होते ते, दिली फेकून. तर चला, आपण पोचलो आहे काचखडीच्या शेतात. आणि काचखडी शेतात पोचल्यानंतर हे पहा, हे आहे अजनस झाड. आणि आपण जे काचखडी शेतात पोचलो आहे, हे बा बोरीला फुलोरा लागले आहे. आणि ह्या शेतातली सोयाबीन थोडी लेट पेरली होती, त्यामुळं थोडी हाईट कमी यायची. ह्या साईडला एक प्लॉट आहे भेंडीचा. हे पहा, ह्या साईडला भेंडी येते. भेंडी आली की तुम्हाला दाखवू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.